नमस्कार, मी आहे दीपक मोरे. आपण पाहत आहात गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क. न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता पाहूया विशेष बातमीपत्र. आणि आता पाहूया मराठा आंदोलकांचे विजयी हायलाइट्स. आपण हा नजारा पाहत आहात मुंबईजवळील नरिमन पॉईंट हॉटेल ओबेरॉय जवळच असलेले हॉटेल ओबेरॉय. तसेच नरिमन पॉईंटवरती आनंद घेताना काही मुंबईकर व तसेच मराठा आंदोलक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर असा देखावा हा मुंबईचा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. संध्याकाळची वेळ आहे. सर्वत्र लाईटीचा झगमगाट आपल्याला पाहायला मिळत आहे. काही आंदोलक देखील आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी सेल्फी घेताना. तसेच नरिमन पॉईंटचा हा नजारा अतिशय सुंदर असा देखावा. समुद्राच्या लाटा येताना दिसत आहेत. मराठा आंदोलक, केज तालुक्यातील मराठा आंदोलक या ठिकाणी नरिमन पॉईंटवरती जवळच मंत्रालय आहे, त्यामुळे बरेच आंदोलक नरिमन पॉईंटला या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आपण पाहू शकतो या पाटील यांच्या उपोषणात या मुंबईकरांनी 2 दिवस अतिशय तरुण असे मराठा आंदोलक या ठिकाणी आंदोलनात सामील झालेले दिसत आहेत आणि जोशपूर्ण नृत्य करताना दिसत आहेत गुरु भारत दर्शनवरती. यामध्ये केज तालुका, अंबेजोगाई तसेच बीड जिल्ह्यातील तसेच उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील मोठे आंदोलनात सहभागी झालेले दिसत आहेत मराठा आंदोलक. जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आज उपोषणाचा पहिला दिवस. पाठिंबा देताना मराठा. अब लेते हैं छोटा सा विराम, मिलते हैं विराम के बाद छोटा सा ब्रेक. आज एक अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या गावाच्या वतीनं. दिनेश अशोकराव मोरे व त्यांच्या मित्र सहकार्यानं तात्कालिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरती जेवणाची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतोय की कशा पद्धतीनं ते पूर्ण नियोजन केलेलं आहे. आणि भालगाव तालुका केज येथून मराठा आंदोलकांना रसद पुरवण्यात आली.
अभिमान वाटतो की छत्रपती शिवाजी महाराज मुक्काम पोस्ट भालगाव तालुका केज जिल्हा बीड या ठिकाणाहून हे वीर मराठा आंदोलक CST वरती पोहोचलेले दिसत आहेत. दिनेश मोरे व त्यांच्या दिनेश मोरे यांचे खूप खूप धन्यवाद, कारण त्यांनी रसद पुरवण्याचं काम तसेच पाण्याची व्यवस्था यांनी केल्याबद्दल धन्यवाद. गुरु भारत दर्शन तर्फे खूप खूप आभार दिनेश मोरे. आणि गावातले आपले सर्व गावातले व्यक्ती या ठिकाणी वाढत आहेत. मेजर साहेब आहेत आपले आणि भरपूर म्हणजे मस्त त्यांना एक चपाती बेसन जे सगळ्यात आवडतं या ठिकाणी आवडायले सर्वांना. तर एकदम छान झाले. तुमचं नाव काय म्हणले? प्रवीण मुरुमकर. प्रवीण भाई बी आलेले त्या ठिकाणी, त्यांच्या मित्र यांना हे केलेलं आहे नियोजन. खूप छान, अभिनंदन दिनेश. ते म्हणतात ना की काही योद्धे या ठिकाणी आहेत तर काही योद्धे आजही बाहेरून राहून पूर्णपणे हे करतायत. खूप खूप अभिनंदन दिनेश. आपल्या स्क्रीनवरती आहेत दिनेश मोरे. यांनाही पूर्ण नियोजन केलेलं आहे. सुरेश काका चपाती घेऊन वाढते, सर्वांची मदत करतायत या ठिकाणी. अतिशय म्हणजे तब्बल 200 पेक्षाही जास्त या ठिकाणी, म्हणजे 200 पेक्षा जास्त या ठिकाणी मावळ्यांचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि अतिशय सुंदर आणि एकदम बेस्ट पद्धतीनं पाण्याची बॉटल्स देखील आणलेले आहेत त्यांना. खूप खूप अभिनंदन परत एकदा भालगावच्या वतीनं. CST वरती भालगाव सुद्धा या ठिकाणी नमस्कार, मी आहे दीपक मोरे आणि आता पाहूया मुंबईमधून येत आहे मोठी अपडेट्स. मंडळी कशी कामाला लागलेली आहे. आपण पाहत आहात मराठा आंदोलक सकाळी नाश्त्याची सोय करताना बघा स्वतः नाश्ता बनवत आहेत. हे आंदोलक केज तालुक्यातील भालगाव येथील असून मिक्सर बघा कुठून कसं चालू करायला तिकडे सज्ज आहेत. कुठल्याही परिस्थितीचा सामना करताना दिसत आहेत अरुणजी ढोबळे तसेच सुरेशजी मोरे व इतर आंदोलक. ही चलचित्रे आपण पाहू शकत आहात जयराम ढोबळे यांच्या सौजन्याने. धन्यवाद जयराम ढोबळे. गुरु भारत दर्शन कॅमेरामन नंद. नमस्कार, मी आहे दीपक मोरे आणि आता पाहूया मुंबईमधून येत आहे मोठी अपडेट्स. पावसाचा सामना करताना मराठा आंदोलक न बिथरता खंबीरपणे सामना करत आहेत. मराठा आंदोलक बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील भालगाव येथील तसेच आंबेजोगाई येथील मराठा आंदोलक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले. आपण पाहूयात त्यांची काही क्षणचित्रे. ही चलचित्रे आपण मयूर सुरवसे यांच्या सौजन्याने पाहू शकत आहात. धन्यवाद मयूर सुरवसे. असेच अपडेट दिल्याबद्दल गुरु भारत दर्शनतर्फे मयूर सुरवसे यांचे पुन्हा एकदा धन्यवाद.
आंबेजोगाई येथील काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित लोमटे तसेच आंबेजोगाई दर्शन न्यूज चॅनलचे पत्रकार सतीश जी मोरे मुंबईमध्ये आंदोलन. नमस्कार, मी आहे दीपक मोरे आणि आता पाहूया मुंबईमधून येत आहे मोठी अपडेट्स. आपण पाहत आहात ही दृश्य आपण पाहत आहात लाईव्ह मुंबईमधून. आपल्यासमोर आहेत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील. दादांची तब्येत खालावलेली दिसून येत आहे. दादा स्टेजकडे रवाना होत आहेत, स्टेजवरती जात आहेत दादा. हे दृश्य पाहत आहात आपण गुरु भारतवरती. केज तालुक्यातील आपले आंदोलक यांच्या सतीश ढोबळे यांच्या सौजन्याने ही दृश्य आपण लाईव्ह दृश्य पाहत आहोत. मनोज जरांगे दादा पाटील दिसत आहेत. आपण पाहत आहोत दादांचं लाईव्ह मार्गदर्शन. समाजाचा अपमान होईल, मान खाली होईल असं कधी वागत. म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला. मला 2-2 घोट पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळ येत असेल तर तुमचा काय उपयोग. मला इतक्या वेदना असून 2 घोट पाणी पिऊन, घोटभर पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागतंय वारंवार. काय उपयोग आहे तुमचा. म्हणून शेवटचं सांगतो, मुंबईभरात जेवढ्या गाड्या असतात तेवढ्या ग्राउंडला लावा आणि ग्राउंडलाच गाड्याजवळ झोपा. तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघा वाटत त्यावेळेस बाहेर पण निघता येईल. पण मुंबईकराला त्रास होईल असं कोणी वागू नका. मला वाटतं आंतरवालीत पण हेच पोरं होत आणि मुंबईत पण हेच येत. दुसऱ्याला त्रास नाही देत. इतकाच मीडियासुद्धा अंतरावलीत होता, किंबहुना याच्यापेक्षा जास्त. कधी पत्रकारांच्या कधी ऐकायला मिळालेलं तर आता इथंच मात्र ऐकायला येते. त्याच्यामुळे आमचा संशय खूप बळा होतोय. बरं, हेच ते पोरं आहेत, अंतरावलीत त्रास नाही दिला, इथं कसं काय देतील. हे काहीतरी षडयंत्र आहे. आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करायसाठी हे कुणीतरी करत आहे. रोडवर पण घ्यायचे कुणीतरी राजकारणी माणसाने त्याला फुगवायचं किंवा एखाद्या समानावर फुगवायचं. ते उंदीर निशा कुणीतरी एक एवढी सांगतो वाटतं पोरायला की तुम्ही रोड आडाच लागतो असं मला कळालं आहे. बेटे तो 2-4 बारे झालेला आहे. मी फक्त आंदोलनावर बसली. तो अंतरवालीला पण हेच केलं होतं एकदा. उस्मानाबाद जिल्ह्यात पण हेच केलं, मुंबईत पण हेच केलं. तो मूक मोर्चाच्या टायमाला पण हेच केलं. तुला मी चांगलं ओळखून तुला आणखीन एकदा सांगतो, तू माया नादाला लागू नको. तुला माहिती आहे किती गंड्याचा आहे. मी जर मागं लागलो तो खोटा उठतो पुरा. अशी चाळे करू नको. तुला घरी झोप, कारण इथं माझ्या जातीच्या आयुष्याचा प्रश्न. माझी जात मला पुढं न्यायची आणि तुला नेत्याच्या पायापासून सगळं चाटायचं. तुला अशी सवय पैशा पुढं. कसा मोठा झालेला आहे तो, आधी किती ठिकाणी होता आहे सगळं माहिती आहे मला. आणि तुला चांगला माहिती आहे मी किती नमुना आहे. त्यामुळे सावध बाई. माझं समाजाचं पोरा सामना आहे. मी सांगितलं तेवढं करा. मला डबल बोलायला लावू नका. सगळ्यांनी ग्राउंडवर गाड्या घ्या, निवांत ग्राउंडवर झोपा. तिथं जेवणाचं अख्खे मुंबई जेवण इतकं जेवायला आणायला लागत माझे खेड्यातले गरीब मराठी तुमच्यासाठी. आपण आपल्याला त्रास देवर आपण कमी नाही. आपण एकट्या मराठीची 5 ते 6 राज्य एवढी ताकद एकट्या मराठी.
म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टेम्पो ट्रक आणि कॅन्टर भरून भाकऱ्या पाठवायला लागलेत मुंबईला. त्याच्यामुळं तुम्ही ग्राउंडवर जा. मला माहीत आहे तुम्हाला माया आहे म्हणून एखादी तुम्ही तसं करत घ्या. पण न्यायालयाच्या सर्व नियमाचं पालन करायचं हे समजून घ्या आणि मुंबईकराला त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या. तुम्ही काय लांब गेले का? ग्राउंडवर गाड्या लावायचं पण ग्राउंडवर झोपायचं नसतं. आपण हा नजारा पाहत आहात मुंबईजवळील नरिमन पॉईंट. नरिमन पॉईंट हॉटेल ओबेरॉय जवळच असलेले हॉटेल ओबेरॉय तसेच नरिमन पॉईंटवरती आनंद घेताना काही मुंबईकर व तसेच मराठा आंदोलक देखील या ठिकाणी आपल्याला. या मुंबईकरांनी 2 दिवस जेवायला दिलं नाही, पण आमच्या मराठी बांधवांनी, आमच्या खेडेगावातील बांधवांनी या ठिकाणी इसुपरगाव असेल, माळेगाव, साळेगाव, कुर्डी, सोनेसांगी, बालगाव, आनेगाव या सर्व गावातील या बांधवांनी या ठिकाणी या मराठा बांधवांसाठी जेवण आणलेलं आहे. त्यांना आपण विचारू शकतात कुठून? मांजरापट्टा, बीड जिल्हा. कुठून? मांजरापट्टा, बीड जिल्हा. मराठा बांधवांनो, मराठी माणूस किती ताकदवान आहे. या मराठी माणसावर एवढी ताकद आहे त्या जगाला जगाचा पोशिंदा शेतकरी बांधव आहे. या शेतकरी बांधवानं या मराठी माणसासाठी गावाकडून जेवण खरंच या माता भगिनीचे उपकार या माता भगिनीचे उपकार आम्ही विसरणार नाही. कारण का तुम्ही जे अन्न दिले ते अन्न या प्रत्येक आमच्या मराठा बांधवांवर पोहोचलेलं आहे. आपण बघू शकतात या ठिकाणी हजारो गाड्या घेऊन या ठिकाणी आपल्या आंदोलनासाठी अन्नदान पोहोचलेलं आहे. म्हणून तुम्ही जे अन्नदान बनवलं ते अन्न नक्कीच या ठिकाणी पोहोचलं आहे. ते अन्न आमच्या मराठा बांधवासाठी पोहोचलं आहे. माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही फक्त पोहोचत राहा. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय गावाकडे येणार नाही. एक मराठा, करायची नाही. ओरिजिनल यायचं, फक्त मुंबईला यायचं आणि फुल जेवायचं, पण गावाकडे जायचं नाही. मामाने तर मामा जेवण प्रत्येक मराठी माणूस या ठिकाणी सांगतो की अतिशय सुंदर असं जेवण या ठिकाणी मिळालं. सर्व बांधवांचे आभार पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद गुरु भारत दर्शनला सबस्क्राईब केल्याबद्दल. गुरु भारत दर्शन प्रतिनिधी योगेश भोसलेसह कॅमेरामन नंदकिशोर पिंगळे, गुरु भारत दर्शन, मुंबई. अब एक नज़र डालते हैं चांदूर बिस्वा की गांव की आपराधिक कहानियों पर. अब देखिए गुरु भारत दर्शन पर देश और दुनिया की क्राइम खबरें. मैं हूं दीपक मौर्य, क्राइम रिपोर्टर. देश और दुनिया की क्राइम खबरों के लिए सब्सक्राइब करें गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क. आप देख रहे हैं भारत में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क, यानी कि गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क. गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क में आपका तहे दिल से स्वागत है. स्पोर्ट न्यूज, पॉलिटिक्स न्यूज, बॉलीवुड न्यूज, सुपर फास्ट न्यूज में आपका तहे दिल से स्वागत है. थैंक यू फॉर वॉचिंग. ज्यादा से ज्यादा शेयर करें. दवाइयाँ इसमें आपके कैमरे, लिए लेकर आया सेंसर्स हूं और नाइट विजन लगे रोबोटिक होते हैं, आर्मी. जिससे ये दुश्मन के मूवमेंट की लाइव ज्यादा रिपोर्ट से कंट्रोल ज्यादा रूम तक शेयर पहुंचाता करें. है और